महाराष्ट्राचं मी सांगितलं की कधीही भरून नाही येणार. जे काही मोजके मागाशी नावं घेतले की विलासराव देशमुख साहेब असतील, या पिढीतले गोपीनाथजी मुंडे साहेब असतील आणि आता प्रमोद महाजन जे असतील, आता अजितदादा यासारखे लोक या महाराष्ट्रातून गेलेत. परत आपल्याला दादा कधी पाहायला भेटणार नाहीत, याचं निश्चित खूप मोठं दुःख मनामध्ये आहे. आज जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर त्या तोडीचं कोणी विरोधी पक्षामध्ये नेता आपल्याला पाहायला मिळत नाही. विरोधी पक्षाची धुरा, राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आता कोण सांभाळेल असं सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. कारण दादांचा एक वचक, दादांची एक दहशत सत्ताधारी पक्षामध्ये किंवा इतर सगळ्याच पक्षांमध्ये होती. आज दादा गेल्याने ती खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. या महाराष्ट्राचं खूप मोठं कधीही न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. माझ्या बाबतीत तर मी सांगितलं की मी पंगू झाल्यासारखं, म्हणजे स्वतःला, मला कालपासून ती भावना माझ्या मनात की एक आधार दादांच्या जीवावरती माझे जे सहवासात आपले कोलार गतीपूर परिसरातले लोक असेल तर मी नेहमी अजितदादांचं नाव घेणार. माझ्या पाठीशी दादा खंबीर आहे, माझ्या पाठीशी दादा खंबीर आहे. मी आत्ता शिर्डीला दादांना मागे भेटलो होतो, त्यानंतर मुंबईत दादांची मध्ये भेट घेतली. मी म्हटलं दादा मला परत सक्रिय काम करायचं आहे. तर त्यांनी सांगितलं की आता या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ देत, मग मुंबईला आल्यानंतर आपण एक कार्यक्रम घेऊ आणि त्या ठिकाणी तू ये वगैरे वगैरे चर्चा झाली होती. परंतु तो दिवस आता उजाडणार नाही याचंही खूप मोठं दुःख मला निश्चित आहे. आपल्या कोलार भगवतीपूर गावासाठी दादांचं खूप मोठं योगदान आहे. अशा या दादांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या वतीनं, व्यक्तिशः आमच्या शंकरनाना खर्डे पाटील कुटुंबियाच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.